कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. प्रमुखांच्या भेटीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि पंतप्रधान मोदींमध्ये अर्धा तास बैठक. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा. काश्मीर खोऱ्यामधील परिस्थितीचाही आढावा. पहलगाममधील हल्लेखोरांचं लोकेशन लष्कराने 5 दिवसात 2 वेळा शोधून काढलं. दोन्ही वेळा दहशतवादी दाट जंगलामधून पळाले. काश्मीरच्या जंगलामध्ये दहशतवाद्यांचा शोध सुरू, सूत्रांची माहिती. पहलगाम हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर होणार होता, पण गर्दीमुळे ड्रोन वापरण्याचा निर्णय रद्द. एनआयए तपासातून माहिती. पाकमधील 10 व्यक्ती 6 दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचंही समोर. बैसारन व्हॅलीमधील हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी चीनी बनावटीचा सॅटेलाइट फोन वापरला. पाकिस्तानमधूनच फोनची भारतामध्ये तस्करी झाल्याचा एनआयएला संशय. पाकिस्तानातून महाराष्ट्रामध्ये आलेल्या नागरिकांचा ट्रॅकिंग सुरू. जे केंद्राच्या आदेशात बसतील ते बाहेर जाणारच, फडणवीसांकडून स्पष्ट. भारतासोबत युद्ध न झालेलं बरं. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान नवाज शरीफ यांचा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज यांना सल्ला. माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनलसह 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनल्स भारतामध्ये बॅन. समा टीव्ही, बोल न्यूज, जिओ न्यूजवरही भारतात बंदी. पाकिस्तान भारतापेक्षा अर्धा तास नाही तर 30 वर्ष मागे. पाकिस्तानी नेत्यांनी उगाच भारताला धमक्या देऊ नये. असरुद्दीन ओवैसींची पाकिस्तानवर जोरदार टीका. लग्न करून भारतात आलेल्या 5 लाखांपेक्षा जास्त पाकिस्तानी मुलींना अद्याप भारताचं नागरिकत्व नाही. आत घुसलेल्या या शत्रूंसोबत लढायचं कसं? भाजप खासदार निशिकांत दुबे यांची पोस्ट. सरकारने हल्ल्याची जबाबदारी घ्यावी, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. सरकार कारवाई करेल त्याला पाठिंबा. वादानंतर वडेट्टीवारांची सारवासारव. तर पहलगामच्या पीडित कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम, फडणवीसांची टीका. पाकिस्तानच्या गिलगिटमध्ये सरकारच्या विरोधामध्ये निदर्शनं. बाल्टिस्तानच्या जमीन, पर्वत आणि खनिज संसाधनांवर बेकायदेशीर नियंत्रणाच्या विरोधात नागरिकांमध्ये असंतोष. पाकिस्तानी सैन्यामध्ये मोठा असंतोष. पाकिस्तानी लष्करातील जवळपास 1200 सैनिकांचा राजीनामा. पाकिस्तानी लष्करात सध्या भीतीचं वातावरण. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.